म्हटलं डिझाईन कुठे मध्ये आहे, राईट. हे दोन बोट आहेत आपली, अंगठा आणि पहिलं बोट, राईट. बघा बरं, हा बेसिक अँकर मी शिकवते, तुम्ही कुठलाही अँकर सेट करू शकता, राईट. हा मी बेसिक अँकर तुमच्यामध्ये डाउनलोड करणार आहे, सेट करणार आहे. ओके. आता तुम्ही काय करणार, डोळे बंद करणार आणि तुमच्या जीवनामधला हॅपीएस्ट मोमेंट भावीला कसंतरी पास करू. हा हा जग जिंकल्याचा आनंद झाला असेल, आनंद झाल्यानं चलेगा, कारण काही असो, कोणतरी छान भेटलं, त्याच्याच बरोबर लग्न झालं, त्याच्यामध्ये तिच्या बरोबर, हा त्या दिवशी खूप मोठा आनंद झाला, बरेच महिने मागे लागलो होतो आणि होकार मिळाला, हॅपी, राईट. हे मोमेंट विसरू शकता का तुम्ही? असं घडलं असेल तर असं काय आठवलं नका, अँकर नको तर सेट करू नका, स्टेजवर बोंब होईल तुमची सगळी, राईट. तुम्ही हॅपी मोमेंट आठवला, तुमच्या जीवनामधला सगळ्यात आनंदाचा क्षण, पहिल्यांदाच तुमचं झालेलं पहिलं बाळ तुम्ही बघितलं, यू आर व्हेरी हॅपी, राईट. मार्कशीट असेल, नोकरी मिळाली, पहिला पगार, पहिली खरेदी केली, घरात जीवन आला, राईट. मला 1511 रुपये पगार होता क्वालिटी आईस्क्रीम मध्ये, 94-93 असं, हा 94 मध्ये, 93 मध्ये आम्ही दूध टाकायचा धंदा केला, रात्रगिरीची एजन्सी घेऊन. 35 किलोमीटर मी सायकलवर चालवतो 1993 मध्ये. 35 किलोमीटर सायकलवर जाऊन मी दुधाच्या पिशव्या डिप्लोमा झाल्यावर धंदाच करायचा, डोक्यातच होतं, नोकरी बिक्री नको, सहज नोकरी लागत होती, धंदाच करायचा. 35 किलोमीटर मी सायकलवर चालायचो, गाडी पण होती त्यावेळेला, टू व्हीलर, पैसे जास्त लागायचे. आणि मला 35 किलोमीटर चालते कसं कळलं माहितीये का? कारण मला रिझल्ट आणायला न्यूझीलंड हॉस्टेल आर्मी कॉलनी गोरेगावला जायचं होतं. दूध कोण टाकून सर्व्हिस दिली पाहिजे, नसतं दूध टाकलं तरी काय फरक पडला असं, 70-80 लिटर तर मी विकत होतो, फरक नसता पडला, नाही सर्व्हिस द्यायला पाहिजे, एज्युकेटेड ना आपण, राईट. सर्व्हिस, मग मी रिक्षा लावली. रिक्षावाला कसं करणार, उद्या कुठे दूध टाकायचं, मग आज पण रिक्षा लावली. त्याला म्हटलं उद्या एवढं तू पोच कर, तर म्हटलं किलोमीटरवर चार्ज घेणार. ओके. तेव्हा कळलं मी 35 किलोमीटर सायकल चालवायचो दूध टाकायला, राईट. हार्डवर्क करेंगे लोक तिथे हार्डवर्क करून होत नाही, कळलं नंतर बंद केलं. मग पहिल्या आईस्क्रीम मध्ये गेलो, तर तिथे गेला 1511 रुपये पहिला पगार होता माझा, आणि तो पगार आला आणि गणपती जस्ट यायचे होते, असे दिवस असणार यायचे होते, आणि त्यावेळेला मी बीपीएल सॅन्युअलचा 2 in 1 आणला फर्स्ट. राधिका इलेक्ट्रॉनिक शोरूम पिंपरी मध्ये आहे, तिथे तो घेऊन आलो. भाव काळा, अजून डब्बा चालत नाही पण आहे तसं. फर्स्ट पॉवर ऑफ करता पहिली परचेस माझी स्वतःची. त्याच्यानंतर मी केनच्या चेअर्स असतात माहिती ना, केनच्या चेअर पुढच्या वगैरे सोफे वगैरे असतात ना, आपण रस्त्यावर इकडे तिकडे बघतो ते असे विकायला असतात. त्या काळामध्ये कुठेतरी एका ठिकाणी असले सगळी लोक तिकडे निगडीला असले तर अख्खा पिंपरीचं तिकडे निगडीला, ओके. तर पिंपरीत असले तर अख्खा पिंपरीचं तिकडे पिंपरीला असं. तर ते मी माझ्या सायकलवर बांधून बिंदून चेअर आणले होते. सो एक असं होतं, यस मैं भी कुछ कर सकता हूँ, मैं ले सकता हूँ, हे फीलिंग होतं, कॉन्फिडन्स की आनंदाचं फीलिंग होतं, राईट. व्हॉट एव्हर इट मे बी. 10वीला मला 63% पडले. वाव, म्हणजे जातो की पलीकडच्या साईडला काय म्हणतात, आयुष्यभर सेकंड क्लास सांगायचं झालं तर, राईट. तुम्ही शिर्डीला ट्रिपला गेलो होतो, त्यावेळेला पद्धत कशी होती, पवना समाचारमध्ये आम्हाला आदल्या दिवशी रिझल्ट मिळायचा, पेपरवाल्यांकडे रिझल्ट मिळायचा. दुसऱ्या दिवशी शाळेत भेटलो तर आदल्या दिवशी न्यूजपेपरवाल्यांकडे मिळायचा, पवना समाचार पिंपरीमध्ये होतं. आता आम्ही गेलो होतो शिर्डीला ट्रिपला मॅटाडोर मधून, ओके. मॅटाडोर मध्ये मला ड्रीम बिल्ड झाली, अशी फॅमिली कार असली पाहिजे, त्यामुळे मी व्हॅन घेतली होती. त्यावेळेला मी मोदीकर मधनं एसी कमाला सुरुवात केली. दिस हाऊ इट स्टार्ट्स. कधी 10वीची गोष्ट लक्षात घ्या, घेतली फार नंतर, राईट. 87 मध्ये मी 10वी झालो, सॉरी 89 मध्ये अभ्यास केला असं लक्षात नाही, ठीक आहे. 89 मध्ये मी 10वी केली, तेव्हा ड्रीम बिल्ड झाला, घेतली 2000 ला. वेळ जातो पण ड्रीम ब्लॉक होतात आतमध्ये. त्यावेळेला मग धाकधूक काय झाले सगळ्यांना रिझल्ट कळला असेल माझा आतापर्यंत. आम्ही आलो 2 वाजता पहाटे शिर्डीवरून परत, आणि मी एकटाच गेलो, म्हणजे घरातली सगळी मंडळी होती घरीच. आता घरी जाईपर्यंत पाय जड व्हायला लागले. नंतर संध्याकाळ नंतर कधी घरी जात असं वाटलं, जसं घर जवळ आलं सगळे आपापल्या घरी गेले, मी कॉलेजतून बाहेर येऊन आमच्या घराकडे यायला लागलं, पाय जड व्हायला लागले. आता जाऊ तर कसं जाऊ, बाहेर थांबू, डायरेक्ट शाळेत जाऊ, असं काय पण विचारायला लागलं. गेलो, दरवाजा वडाने उघडला. अजूनही मला आठवतं त्यांचा ड्रेस, अजून मला आठवतो. आणि टेल्कोचा ड्रेस जुना जो होता ते नाईटला घालून झोपायचे नाईट ड्रेस, ओके. तो अजून मला निळा आठवतो, मफलर असे, हा निळा ड्रेस, राईट. सिक्युरिटी मध्ये होते ते. सो असं मफलर बांधलेला. त्यांनी दरवाजा उघडला, मी त्यांच्या डोळ्याकडे बघितलं, लगेच म्हणे फर्स्ट क्लास. आई फर्स्ट क्लास म्हणजे आपला बेडा पार झाला. मी लगेच त्यांना अशी मिठी मारली. कदाचित कित्येक दिवसानंतर मी अशी मिठी मारली असेल, असं मला त्याच्या आधी काय आठवत नव्हतं.
बरोबर. तो क्षण माझ्यासाठी एकदम जबरदस्त होता, कॉन्फिडन्स होता, आनंद होता, सगळं यार आता कधी रिझल्ट होतोय. ते पाय जड झाले होते काही वेळापूर्वी यायला, आणि नंतर एकदम आनंदामध्ये ते टर्न झालं. सो तो मोमेंट, आता त्या मोमेंट मध्ये सबकॉन्शियस माइंड मध्ये सगळं ताजं आहे. लक्षात घ्या, अगदी गर्भात तुम्ही जे ऐकलं ते पण ताजं आहे, आणि आता काल संध्याकाळी जे डोईजर झालं तुम्हाला ट्रेनिंग ते पण ताजंच आहे. अंतर्मनामध्ये सगळं ताजंच असतं. ओके. त्याला प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, परफेक्ट टेन्स असलं काही नसतं. त्याला एकच काळ माहिती आहे, वर्तमान काळ. अंतर्मनाला एकच काळ माहिती, वर्तमान काळ. म्हणून आपण त्याला काय सांगितलं, तुम्ही सातारा जे काही बिझनेस करतो ना, रिवाइंड करा, जागा करा, आत्ताच आहे ते. रिवाइंड फॉरवर्ड करा, आत्ताच आहे, मध्ये वो अपने आप निकल जाता है. निगेटिव्ह, राइट. इथून इथपर्यंत कसं यायचं, हे अंतर्मन अपने आप मेसेज विश्वाला पाठवतं आणि परिस्थिती तशी निर्माण होते. क्लिअर, राइट. सो तुम्ही काय करणार आहात, आता एक हॅपी मोमेंट आठवणार आहात सगळ्यात चांगला, आणि आता जो आलाय तोच पकडायचा हॅपी मोमेंट. म्हणजे डोक्यात आलेला, अरे नाही अजून दुसरा बघतो, तिसरा बघतो. जो तुमच्या सबकॉन्शियस माइंडला आता योग्य वाटतोय तो आहे ना. मी हे काय उदाहरण तुम्हाला ठरवून सांगितलं नाही माझं स्वतःचं. सबकॉन्शियस माइंडला वाटतं की आता सांगायला पाहिजे. मी मिसेसचा इन्सिडेंट सांगितलं जो आता रविवारी झालेला आहे, शनिवारी रविवारी, राईट. कदाचित तो ब्रेक थ्रू कुणाला तरी इथे मिळायचा होता, कुणीतरी तो रिसीव्ह केला आतमध्ये. अच्छा असं आहे का, सी हे तिथपर्यंत पोहोचायचं होतं, त्याला तिथे जाऊन वापरायचं घरी गेल्यावर. लक्षात आलं. वीरला इथे येऊनच ते का शेअर करावं असं वाटलं, कारण हा ब्रेक थ्रू अजून कुणाच्या तरी आतमध्ये जाणार आहे, कुणाला तरी तो ब्रेक मिळणार आहे लाईफ मध्ये, त्यामुळे ते घडतं. सो सबकॉन्शियस माइंडला, आपल्या सगळ्यांच्या सबकॉन्शियस माइंडला माहिती योग्य ठिकाणी काय करायचं, वापरायचं, राईट. सो आता डोळे बंद करणार तुम्ही. डोळे बंद केल्यानंतर काय करणार आहात, एक व्हिज्युअलायझेशन करणार आहात, चांगलं, आनंदी, कॉन्फिडेंट, राईट. आणि व्हिज्युअलाइज केल्यानंतर जसं तुम्ही त्या फिलिंग मध्ये जाणार, व्हिज्युअलाइज करायचं आणि फिलिंग पण आलं पाहिजे, राईट. त्या भावना जागृत झाल्या पाहिजे. आता यू लिटरली म्हणजे ते स्माइल आलं पाहिजे चेहऱ्यावर, यस असं, ओके, व्हॉट एव्हर. आणि मग ही दोन बोटं जी आहेत, ही दोन बोटं तुम्ही अशी करणार. आधी व्हिज्युअलाइज करणार, भावना उत्तेजित करणार, आतमध्ये भावना अनुभवणार, आणि मग सिंपल असं प्रेस करणार. दाबायची गरज नाही, जस्ट प्रेस. ओके. असं थोडंसं हलकसं प्रेसिंग करणार आपण. थोडा क्षण तुम्ही तसंच ठेवायचं, त्या भावना अनुभवायच्या, मग रिलीज करायचं, परत त्या भावनेमध्ये जायचं आणि परत प्रेस करायचं. कमीत कमी 20-25 वेळा त्या भावनेमध्ये राहून तुम्ही हा अँकर सेट करायचा. 20-25 वेळा हे सेटिंग झालं की नंतर नकळत जरी हात असा झाला तरी सुद्धा ते काय होणार, ट्रिगर होणार, अँकर ठक्की येणार. मैंने प्यार अँकर आहे, लक्षात घ्या. हा अँकर आहे. कारण ह्यांनी कधीतरी तो पिक्चर बघितलाय किंवा ऐकलंय त्याच्यावरती, हे वाक्य अँकर झालंय, राइट. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. अँकर आहे हा. वंदे मातरम. जोश भरतो लगेच. वंदे मातरम. आपण तो वंदे मातरम म्हणतो, असं होत नाही. म्हणजे काय झालंय, ते अँकरिंग झालेले आपल्यामध्ये. नुसतं वंदे म्हटलं की समोरचा ह्या घोष वाक्यामध्ये काय झालं, आपले इमोशन्स स्टोअर झाले. लहानपणी आपल्याला जोश करून ते वाक्य म्हणून घेतलं आपल्याकडनं. मग कधी आपण हे वाक्य उच्चारले काय होतं, ते इमोशन्स जागे होतात. आता आपल्याला हे शस्त्र वापरायचं. लहानपणी त्याला एनर्जी वगैरे म्हणतात माहिती नव्हतं, तेव्हा आपल्याला कसा वर्षापासून, पण त्याला सायंटिफिक वे मध्ये आपल्यासमोर आणलं जातं आणि मग प्रेझेंट केलं. हे बघा, असं करा रिझल्ट आहे, असं करा रिझल्ट आहे. कदाचित हे आपण बऱ्याच वेळेला करत असतो, बरोबर. बऱ्याच वेळेला हे करत असतो. बऱ्याच मला काउन्सिलिंग मध्ये येताना बरेच मंडळी भेटतात आणि त्यावेळेला सुद्धा म्हणजे नैराश्य सारखं येत असतो. नैराश्य आलं तरच लोक येतात. मग आपण काय करतो, जस्ट रिवाइंड करतो लाईफ मध्ये, चांगल्या 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 घटना आठवायच्या आणि त्यांना अँकर करून द्यायचं. हा असेल, असा असेल, असा असेल, व्हॉट एव्हर, किंवा असा असेल, दोन्ही हात एकत्र आणले, किंवा हा अँकर तुम्ही करू शकता की माईक हातात धरला, असा व्हिज्युअलाइज करा. माईक हातात धरला आणि ती घटना आठवायची आणि इकडे काय म्हणून तुम्ही माईक धरलेला आहे हातामध्ये, असं व्हिज्युअलाइज करा. ओके. ती घटना आठवायची आणि इकडे माईक हातामध्ये धरलाय. आता माईक हातात धरला की काय ट्रिगर होणार, ती घटना ट्रिगर होणार, पॉपअप होणार, आणि ती घटना कॉन्फिडन्सची आहे, आनंदाची आहे.
म्हणजे ज्या वेळेला तुम्ही इकडे स्टेजवर याल आणि माईक हातात घेतला की आपला वंदे मातरमचा होणार यस न कळत सबकॉन्शियस माइंड मध्ये आनंदाची भावना निर्माण होणार, आनंदी राहिला कॉन्फिडन्स राहणार. बरोबर क्लिअर राईट. डोळे बंद करा.